परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 आतापर्यंत भगवंताने 16 अध्याय म्हणजे गरुडाला सांगितले म्हणजे मानवाच्या हेतूसाठी सांगितले, जेणेकरून अगदी म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत जो काही माणूस अगदी म्हणजे कर्म करतो आणि त्या कर्मानुसार त्याला अगदी म्हणजे फल प्राप्त होतं, हे भगवंताने अगदी पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत सांगितलं। त्यामध्ये भगवंताने मानवी देहाचं अगदी म्हणजे महत्त्व सांगितलं आणि त्यामध्ये पण मानवी देहामध्ये आल्यानंतर त्यानं कोणतं कार्य करावं, नवे नवे आहार कसा घ्यावा, झोपावं कसं, अगदी म्हणजे पिंडदान आणि बाकीच्या सर्व गोष्टी अगदी सांगितल्या। 17व्या अध्यायामध्ये दुसऱ्या भगवंताने अगदी मोक्ष कसा मिळवावा हे सांगितलं आणि मोक्ष कसा मिळवावा हे भगवंताने सांगत असताना भगवंत म्हणतात की मन आणि अंतःकरण जर शुद्ध असेल तरच अगदी म्हणजे मोक्ष प्राप्त होते। भगवंत म्हणतात ज्ञान आणि वैराग्य दोन्ही अगदी म्हणजे साधनाने मोक्षाची प्राप्ती होते। 17व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की आपण आता म्हणजे पहिल्या अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत 17व्या अध्यायापर्यंत म्हणजे ग्रंथ ऐकला, त्याचं फल काय, कारण काय, जसं अगदी म्हणजे शेतकरी जसं अगदी तो पेरतो त्याचं फल प्राप्त करण्यासाठी पेरतो, प्रत्येक गोष्ट अगदी म्हणजे आपल्याला जर करत असेल तर अगदी म्हणजे ते फल प्राप्त होण्यासाठी अगदी म्हणजे करतो। भगवंत म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये अगदी म्हणजे निरपेक्ष अगदी म्हणजे काम करावे, कर्माचं फल अगदी म्हणजे त्याची इच्छा करू नये, पण आताच्या युगामध्ये तर ते काय शक्य नाही, निरपेक्ष असावा असं भगवंत म्हणतात। तरी सुद्धा अगदी म्हणजे भगवंत म्हणतात 17व्या अध्यायात म्हणजे पूर्णपणे अगदी म्हणजे गरुड पुराण ऐकल्यानंतर त्याचं फल अगदी म्हणजे भगवंतांनी सांगितलं आणि त्यामध्ये भगवंत म्हणतात हे पुराण संपूर्ण ऐकल्यानंतर वाचणाऱ्या पुराणिकास या सांगितलेली शया दानाची सर्व दाने द्यावी, नाही तर ते सर्व निष्फळ होत। म्हणजे काय म्हणतात, संपूर्ण गरुड पुराण ऐकल्यानंतर वाचणाऱ्या पुराणिकाला या आधी सांगितलेल्या श्रेयांना जी दान आहे ते सर्व दाने द्यावी, नाहीतर ते सर्व निष्फळ होते। म्हणजे मी काय ब्राह्मण नव्हे, प्रथम पोथीची पूजा करावी, नंतर पुराणिकाची पूजा करावी, त्याला सन्मान वस्त्र अलंकार गाय याचे दान म्हणून दक्षिणा द्यावी। भगवंताने अगदी म्हणजे 17 अध्याय सांगितले, त्यामध्ये भगवंताने म्हणजे मोक्ष कसा मिळावा त्या अगदी भगवंताने सांगितलं। ही कथा आठवली तर 2 मिनिटांमध्ये सांगतो, आपला तुमचा कार्यक्रम आहे। स्वामी विवेकानंद जेव्हा म्हणजे प्रवास करतो ते आपल्या भारतात, त्यावेळेला 90 ते 95 वर्षाचा एक माणूस चिनी भाषा शिकत होता। म्हणजे भारताची काही चिनी भाषा नाही आणि स्वामी विवेकानंद त्यावेळेला 28 वर्षाचे होते आणि ज्यावेळेला त्या माणसाला बघितलं 90-95 वर्षाचा जो माणूस होता तो चिनी भाषा शिकण्याचा अगदी म्हणजे प्रयत्न करत होता। तो आपला मराठी माणूस म्हणजे भारतीय माणूस होता, पण चिनी भाषा अगदी म्हणजे शिकवण्याच्या अगदी म्हणजे तो करत होता। स्वामी विवेकानंदांना खरोखर वाटलं की 90-95 वर्ष झाल्या माणसाला पूर्णपणे अगदी म्हणजे शिथिल झाले, त्याची इंद्रिय पूर्णपणे अगदी शरीर अगदी म्हणजे निस्तेज झाले आणि हा शिकून तरी काय करणार, आणि बराच वेळ त्याच्या संग अगदी म्हणजे बघत उभारलेले होते। तो माणूस फार ज्ञानी होता, त्या माणसाला लक्षात आलं की हा तरुण मुलगा आपल्याकडे बराच वेळ अगदी म्हणजे बघू लागलेला आहे, काहीतरी याच्या मागून आहे। त्यावेळेला त्याने अगदी माणसाला विचारलं तू अगदी म्हणजे माझ्याकडे का बघतोस, त्यावेळेला स्वामीने सहज विचारलं की 90-95 वर्ष झाली
आणि तुम्ही आता चिनी भाषा अगदी म्हणजे शिकायला आहे, शिकून अगदी म्हणजे याचं काय करणार आहे, किती तुमच्या अगदी म्हणजे किती आयुष्य तुम्ही जगणार आहे. आता पूर्णपणे ऐकायचं सर्व बंद झाले, बोलायला सुद्धा येत नाही, दात सगळे झाले आणि भाषा अगदी म्हणजे शिकून तरी याचा म्हणजे उपयोग तुम्ही काय करणार. त्या अगदी म्हणजे तो माणूस म्हणतो मला वाटतं ते पाहते आहे त्यावेळेला तो माणूस म्हणतो, अगदी म्हणजे वृद्ध माणूस असतो, तो म्हणतो की मी जे हे शिकतोय आता तर माझं पूर्ण जीवन संपलेलं आहे, मी जे हे शिकतोय ते पुढच्या जन्मासाठी शिकतोय. स्वामींना आश्चर्य वाटतं की ह्याची जगण्याची आशा म्हणजे ह्याच्यामध्ये अध्यात्म किती रुजलेलं आहे. त्याला स्वामी विचार तुम्ही पुनर्जन्माला मानता का? हो म्हणजे मी भारताच्या हिंदू धर्म आहे, आपला हिंदू धर्म आहे आणि पुनर्जन्म हा अगदी मानलाच पाहिजे. आपला इतिहास सांगतो, रामायण महाभारत हे सर्व सांगतो आणि आपण अगदी म्हणजे पुनर्जन्म मानलाच पाहिजे. तो माणूस म्हणतो की अगदी म्हणजे पुढच्या जन्मासाठी ही जी भाषा आहे सर्व अगदी म्हणजे ग्रंथ मी अगदी म्हणजे पडताळले, अगदी म्हणजे 6 शास्त्र 11 पुराण सुद्धा अगदी त्यांना अगदी म्हणजे वाचले म्हणून सांगितलं आणि हिंदी भाषेमध्ये वाचलं, इंग्लिश भाषेमध्ये वाचलं, पण चिनी भाषेमध्ये कोणतं अगदी म्हणजे संत जे काय आहे त्यामध्ये ते काय म्हणतात ते मला बघायचं आहे. आणि मी जर आता मिळतो तर पुढच्या जन्मामध्ये मला ती चिनी भाषा अवगत होईल, कारण जन्मोजन्मीचे जे संस्कार आपल्या आत्म्यावर झालेले असतात ते परत आणि त्या पुढच्या जन्मामध्ये ते उपयोगी होतात. असं सांगण्याचं तात्पर्य काय, आपण जे जन्म करतो तेच अगदी पुढच्या जन्मामध्ये आपल्याला ते संस्कार म्हणून त्या अगदी म्हणजे करावं लागतं. स्वामींनी त्याला डॉक्टर सुद्धा म्हणून दाखवलं होतं. तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच काय एवढं याच्यातूनच काय की आपण जीवनभर जे काय करतो त्याचं पूर्व संस्कार अगदी म्हणजे पुढच्या जन्मामध्ये आपल्याला बघावं लागतात. त्या म्हणजे पूर्णपणे ग्रंथ अगदी म्हणजे भगवंतांनी सांगितलं आणि आता 2 वेळा सांगितलं तुम्ही राहिलेले. त्यासाठी भगवंत म्हणतात त्या पुराणिकाला म्हणजे दक्षिणा दान द्यावे, अन्न द्रव्य अलंकार जमीन दान देताना कंजूषी करू नये. पुराणिक असेल तर त्याची भक्तीपूर्वक पूजा केल्यामुळे फार मोठे पुण्य मिळते. असे पुराण वाचकाचे पूजन केले म्हणजे पर्यायी आणि ते माझेच पूजन असते यात शंका आहे. स्वतः भगवंत म्हणतात की अगदी म्हणजे जो पुराणिक आहे त्याचं मात्र अगदी म्हणजे अगदी आदराने अगदी म्हणजे त्याचं पूजन करावं, भक्तीपूर्वक पूजा केल्यामुळे तू ते पुण्य लाभतं आणि पर्यायाने तू माझीच पूजा करतोय त्यामध्ये आपली शंका नाही म्हणतात. आणि पुराण संतुष्ट झाला म्हणजे मला संतोष होतो त्यातील निश्चित आहे खात्री बाळगा. असं भगवंताने 17व्या अध्यायामध्ये सांगण्याचा निरोप केला. ज्या गरुडाला म्हणजे अनेक प्रश्न भगवंताला विचारले, तसं भगवंताने अर्जुनाला जसं प्रश्न विचारले तसं अगदी म्हणजे भगवंताने सुद्धा म्हणजे अनेक तऱ्हेचं उत्तर दिलं, जेणेकरून हा मनुष्य जन्मामध्ये अगदी म्हणजे मनुष्य किती अगदी म्हणजे उपयोगी आहे किंवा अगदी किती मौल्यवान आहे या अगदी म्हणजे प्रत्येक ग्रंथाद्वारे अगदी म्हणजे संतांनी सर्व सांगितलेले आहे. भगवंताने सुद्धा अगदी म्हणजे मनुष्य देहाचा अगदी पूर्णपणे सांगितलेलं आहे किती महत्वाचं आहे आणि त्या मनुष्य देहामध्ये येऊन अगदी मोक्ष प्राप्ती करून घ्यावी हेच अगदी म्हणजे पूर्ण 6 शास्त्र 11 पुराण जे काही आले ते अगदी म्हणजे सर्व सांगतात. भगवंताने अगदी म्हणजे गुरुला अनेक प्रश्न सांगितले, प्रश्नाचे उत्तर दिले आणि हा ग्रंथ समाप्त झाला. जे आता फक्त पहिल्या अध्यायाचं एक म्हणजे मूळ वर्ष आहे. पहिला अध्याय सुरू आणला असतो नारळ तरी आणलाय काय? नारळ आणलाय. पहिल्या अध्यायामध्ये आपण पहिला पुंडलिक म्हणून पुंडलिक श्री ज्ञानदेव पहिल्या अध्यायामध्ये पापी लोकांना मिळणारे यातना. पहिलाच अध्याय की जेणेकरून अगदी म्हणजे माणसाचं डोळं उघडावं असा पहिला अध्याय. त्यामध्ये गुरुला अनेक प्रश्न विचारले. त्यामध्ये अगदी म्हणजे भगवंत म्हणतात मधुसूदन श्रीकृष्ण हा जणू एक महावृक्ष आहे, दृढ कर्म त्याचे मूळ असून वेद त्याचे खोड आहे, पुराणे त्याच्या फांद्या यज्ञ फळे व मोक्ष फळ आहे, तो सर्वदा विजयी देतो. असं भगवंताने म्हणजे जे काही अगदी म्हणजे काव्यकार आहे त्याने अगदी म्हणजे भगवंताची लीला वर्णन केलेले आहे. त्यामध्ये अगदी म्हणजे भगवंताला ज्या गरुडांना अनेक प्रश्न विचारले मोक्षाची किंवा अगदी म्हणजे अनेक प्रश्न विचारले त्यामध्ये भगवंताने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. तोच अगदी म्हणजे गरुड पुराण 18 पुराणामध्ये पुराण आपण म्हणजे आजपर्यंत वर्षभर आपण म्हणजे पारायण करत आलोय आणि आज पूजन करूया.
सुपारी इथं आहे बघा. काय काय बघा ते काय मोकळं करून देताय काय करून देता बघा. करून द्या आणि हे करा आधी फुलावा पाणी ज्ञानेश्वर करतो जाऊन येईल का घराकडे ते काकाने ते असं उलटं बसून मारलेलं आणि त्याच्यावर तुम्ही परत काय काय साहित्य ठेवले सगळं येतात घेऊन यायचं आणि किती खायचं एवढी बरणी ठेवल्या माझ्या लक्षात फ्रीज मध्ये ठेवले लोणच्याची बारकी बरणी आणि दोन फुलं चमचे एक चिमटी एक बाजूला एकदम मोठी करून मसाला घालणार नाही देवाचा तोपर्यंत तिथला आवड नाही काय नाही इतकी पूजा सगळं ते करा की पूजा करा की सांगितले तसं करा की पूजा साहित्य आहे बाई ताट घेऊन येते तुम्ही दोघं करा
घ्या की असं काय करताय मामा आणि बाई दोघं जण बाई पाय उभा राहा त्याच्यावर पाय पाय पुस उभा राहा बाई तू पाय पुस पाय पुस अब काय होते फोन करा तुमच्याकडे सगळ्यांची एवढी माहिती सांगताय तुम्ही पाठ आहे की पाठ घ्या आहे की पाठ घ्या उभा राहा पाठ असली की हा पाठावर उभा राहा उभा राहा आता फोटो काढे बहुत सोला लगाए इथं आहे ना आता शब्द ती सेटिंग फुलं घातल्या आम्ही हा काढ फोटो इकडे काढायचं मग ते दुसरं काढू शकत नाही हा सेम काढू बाई तू खाली पण नको इकडे बघ तांदूळ घातले कळशीत घातले वाटते नाही घातले की तिथं मामाने वरतून ती देताना पण असं होते तो सगळेजण हळूहळू किती आहे काय तिकडे कडा तू कोणतरी एक पानं हाय खराब तर विसरले पानं मोडायची विसरले तुटलीच नाही असं तांबे असं गोळा करून घालायचं नाही असं डायरेक्ट टाकायची गोळा करून कांबळून आणि असे करा आपले जे आहे सगळी का मी काढतो तिकडे तिकडे थोडी जावा की जरा हे फक्त इकडे गेले ते आत घ्या हा
तसं नाही तुम्ही बारकाय जरा उंचीला त्याच्यामुळे पुढे उभा राहायला पाहिजे तुम्ही सर बैठे असं राऊंड कर सर कुठे असं असं अर्धा अर्धा असं जरा असं तिकडे तोंड केल्यासारखं करायचं एवढी मोठी उपस्थिती आहे तुमची सकाळी पाहिजे येते का आता येते आता समोर नाही आहे तुम्ही तेवढे लागते आता आत या की आता सगळे माणसं गावात दिसू दे की बाई भूकी सगळीकडे घ्या आता सरळ गेले ते एक कोण काढा आपल्याला आम्ही इथं थांबते सगळी माणसं म्हणजे गाव आहे चार्जिंग संपला तू बाकी आणि नारायण एक वाटी इकडून लगेच सरतो की असं काही एका तर लावा लागले आता माझा एक करा मंत्री हे चालू आहे का कोणाचं हे कोणाचं आहे हे तात्या तुमचा आहे का मोबाईल आता काय काय म्हणतात सगळ्या महिन्यापासून तुमच्या ते 16 आम्ही